धन्यवाद. तर एका छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण वळत आहोत अमन हिरा चषक 2026च्या या पहिल्या दिवसातील अंतिम सामन्याकडे. सेमीफायनल सामना नक्कीच एक बिग फाईट आपण पाहायला मिळते. विचार केला आपण एक टाकली झलक तर सेमीफायनलला संघ खेळतोय मैत्री 11 विरुद्ध करिश्मा 11 संघाकडून. मैत्रीचा 11 संघाचा आपण जर प्रवास पाहिल्यानंतर पहिल्या फेरीमध्ये मैत्री 11 संघाने नो पॅकर्स संघाचा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये मैत्री 11 संघाने आयोजक म्हणजेच अमन हिरा या संघाचा पराभव केला. त्यानंतर त्यांना पुढे चाल दिली गेली आणि नक्कीच आता आपण पाहत आहोत की मैत्री 11 हा संघ हा आता मात्र सेमीफायनलमध्ये धडक मारतोय. तर त्यांच्या विरुद्ध खेळणारा करिश्मा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ यांचा प्रवास आपण जर पाहिला ना तर करिश्मा संघाचा विचार केला तर पहिल्या फेरीत चौथा सामना ते खेळले युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर, जिथे त्यांनी युनिटी संघाला मात्र घाम फोडला आणि नक्कीच एक चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंगच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीमध्ये दमदार पद्धतीने प्रवेश मिळवला. दुसऱ्या फेरीमध्ये करिश्मा 11 संघाने एक या क्रिकेट शृंखलेचा दावेदार असलेला गावदेवी 11 या संघाचा मात्र पराभव केला. त्यानंतर नक्कीच मी म्हणेल की क्वार्टर फायनलमध्ये करिश्मा संघाने 2 हात केले ते मुशरफ बॉईज या संघासमोर आणि नक्कीच एक हाती तो देखील सामना जिंकला आणि मी म्हणेल की त्यांनी धडक मारली ती थेट सेमीफायनलमध्ये. म्हणजे आता बघा एका संघाचा विचार केला तर एका संघाने 3 सामने खेळलेत आणि एका संघाने मात्र 2 सामने खेळलेत. नक्कीच आणि 2 सामने खेळलेला संघ आणि 3 सामने खेळलेला संघ नक्कीच मी म्हणेल की यानंतर कोण कोणावरती होणार हवी आणि कोण जाणार तो अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित या भव्य दिव्य क्रिकेटच्या शृंखलेतील पहिल्या फायनल फेरीमध्ये. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची. बऱ्याचशाच कालावधीनंतर म्हणजेच निवडणुकीच्या धामधुमीनंतर मी म्हणेल की छोटासा ब्रेक लागला होता या क्रिकेटच्या मालिकेना आणि त्यानंतर ब्रेकच्या नंतर मी म्हणेल की पहिली एक दैदिप्यमान अशी ही क्रिकेटची स्पर्धा आणि मी म्हणेल की यावेळेस या स्पर्धेला विचार केला तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना तब्बल 10,000पेक्षाही जास्त किमतीची बायसिकल असेल तर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिका वीराला मात्र वॉशिंग मशीन मात्र देण्यात येईल याची नोंद घ्यायची आणि नक्कीच तुम्ही कामाला लागा मित्रांनो. नक्कीच मी म्हणेल की आज चा विचार केला तर मैत्री 11 आणि करिश्मा 11 या 2 संघादरम्यानची ही लढत आहे. 4 षटकांचा सामना आहे. या षटकामध्ये या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मी 1 मिनिट थांबतोय पण तुम्ही कुठे जाऊ नका. आपण पाहत आहात खेळ चॅनलच्या माध्यमातून गणेश आणि टीमच्या माध्यमातून आणि अमित सर मी म्हणाल की जो कॅमेरामॅन जो आहे ना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या डोक्यावरती जो एक कॅमेरामॅन आहे त्याचं वय काठी पाहता अतिशय मी म्हणलं की फार कमी वय आणि त्यांनी फार कमी वयामध्ये कॅमेरामॅनचं एक क्षेत्र निवडले. नक्कीच गणपती बाप्पा त्याला मात्र त्या क्षेत्रामध्ये यशस्वी करो आणि नंतर या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो एक रोडपालीचा बुलंद आवाज अमित सर यांचा. नक्कीच योगेश सर, आत्ताच आपण माहिती घेतली की कॅमेरामॅनचं वय 14 आहे. वय डिपेंड नाही करत आहे, डिपेंड करते की त्याची शैली आणि त्याची आवड. वय वर्ष 14 अजून खूप काळ आहे त्याला शिकण्यासाठी पण वय वर्ष 14 या वयामध्ये त्याला जी आवड आहे त्याच्यामध्ये जी स्किल आहे त्यांनी या स्किलवरती इम्प्रूव्हमेंट करायला सुरुवात केली आहे आणि भविष्यात त्याला खूप चांगल्या संधी भेटेल. चांगला कॅमेरामॅनचा रोल इथे निभावताना दिसतोय. तर पूर्वी आपण जाऊया मॅच कडे वळूया. हाय व्होल्टेज सामना आजच्या दिवसातील 2 मातब्बर संघ. नक्कीच 2 संघांमध्ये 2 मॅन ऑफ द सिरीजचे प्रमुख मानकरी असतील ते म्हणजे फलंदाजी करताना कमलेश, गोलंदाजी करताना मात्र विशाल. एकाकडे 2 मॅन ऑफ द सिरीजच्या बायसिकल, एकाकडे 4 मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या. असे मॅन ऑफ द सिरीजचे प्रमुख दावेदार. विशाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरनं चेंडू मात्र जातो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. नक्कीच वैयक्तिक आणि सांघिक कोट्यातलं पहिलं चौकार आणि पहिल्या 4 धाव्यांनी संघाचं खातं खुललं जाते. विशाल डोळे यांच्यावरती वर्चस्व गाजवताना दिसत आहेत ते म्हणजे फलंदाज कमलेश.
नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट हा बॅटल चालणार आणि कुठपर्यंत जाणार, कोण कोणावरती वर्चस्व गाजवणार हे धावते वर्धन आपण बघत आहेत. खेळ या चॅनलवरती दुसरा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके मारण्यामध्ये वर्चस्व दाखवताना दिसतात ते म्हणजे कमलेश टू विशाल यांच्या पहिल्या 2 चेंडूवरती खणखणीत 2 चौकार मारून धाव संख्या जाते ती बिनगडी बाद 8च्या घरात. योगेश सर जर का गोलंदाज म्हटले विशाल एक चांगले गोलंदाज आपल्या संघाकडनं, प्रवीण यांना नम्र विनंती असेल की समालोचक योगेश सर आपल्याला बोलवत आहेत. पहिल्याच चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, हॅट्रिक होणार का, चौकाराची हॅट्रिक होणार का. नक्कीच ब्लॉकहोलला टाकला चेंडू, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल होतात, तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेने धावसंख्येत फरक पडतो. धावसंख्या धावते चालते बोलते ती म्हणजे 9च्या घरात. आता स्ट्राईक वरती येतो तो मागील मॅचचा हिरो नक्कीच विशाल ढोळे यांचे फादर, यांचे पिताश्री, त्यांचे रोल मॉडेल विशाल यांचे ते म्हणजे संभाजी ढोळे स्वतः आपल्या मुलाचा खेळ बघण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान हवे. आपल्या मुलाच्या प्रगतीमध्ये प्रमुख हात असतो तो त्यांच्या वडिलांचा आणि ते बघण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे स्वतः विशाल यांचे वडील आणि वडिलांच्या आशीर्वादाने पहिला मोठा फटका, पहिला मोठा गडी गारद करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतात ते म्हणजे विशाल ढोळे. पहिला मोठा गडी, पहिला मोठा हादरा, पहिला मोठा मासा तो म्हणजे बबुल भगत बॅक टू द पवेलियन. बबुल यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते म्हणजे अमन. नक्कीच योगेश सर ज्याच्या फलंदाजीच्या जीवावरती माझे साथी समालोचक योगेश सर मला सांगताना दिसत आहेत की करिश्मा आणि मुशर्रफ बॉय संघाचा जो सामना झाला होता क्वार्टर फायनलचा, त्या सामन्यामध्ये प्रमुख फलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो बबुल. आता बॅक टू द पवेलियन जाताना दिसतो. 33 धावा कुठून काढल्या होत्या, त्याच बबुलला 0 या धावसंख्येवरती बाद करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होताना दिसतात ते म्हणजे विशाल ढोळे. नक्कीच वडिलांचा आशीर्वाद, नक्कीच मुलाच्या पाठीवरती शाबासकीचा हात असतो तेच विशाल ढोळेंचे फादर संभाजी ढोळे आज इथं व्यासपीठावरती स्वतःच्या मुलाचा खेळ बघण्यासाठी आलेच. धन्यवाद काका, आपण अशाच आपल्या मुलाला त्याचा आशीर्वाद त्याच्या पाठीवरती राहू द्या. खूप चांगला खेळ करतो. आतापर्यंत त्याने 4 मॅन ऑफ द सिरीज घेतलेले आणि 4 मॅन ऑफ द सिरीज घेताना मी स्वतः त्याची वैयक्तिक बाईट्स घेतलेली आहे, कारण हे भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी इथं आत्ता करताना दिसत. पहिल्या 2 चेंडूवरती खणखणीत 2 चौकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक केलं गेलं विशाल याच्याकडनं. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू गडी बाद आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल. चांगलं खूप सुरेख चांगलं कमबॅक केलं गेलं विशाल यांच्याकडनं. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू असेल, परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता कमलेश यांचा, परंतु पूर्णपणे बीट केलं जातं. चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली थांबलेली ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10. नक्कीच योगेश सर पहिल्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके आल्यानंतर शेवटच्या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. एक सुरेख गोलंदाजीचा इथं विश्लेषण करताना दिसले ते म्हणजे विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी आले नवीन गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसतात ते मालिक. नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजी केली विशाल यांनी तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल मलिक यांना. पहिला चेंडू लेग साईडला कटून काढलाय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केले. खूप सुरेख फेकी केली जाते आदित्य यांच्याकडनं. नक्कीच पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची भीती वाटते. योगेश सर जर का आपल्याला असं वाटत असेल
की आपण इथे कुठेतरी कमी पडतो त्यावेळेस आपण पूर्णपणे एफर्ट लावायला पाहिजे आणि हा एफर्ट लावला विशाल यांनी. ज्यावेळेस पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके खेळले गेले त्यानंतर कमबॅक केलं, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला, सिंगल काढली गेली आणि त्यांना माहिती आहे बबूल हा मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे आणि त्याला सुद्धा फसवलं गेलं. एक कट्टर चेंडू टाकला गेला आणि बॅटची कडा घेऊन चेंडू फक्त हवेत गेला आणि तो झेल पकडला गेला तो. आणि त्यानंतर बबुल्याच्या पारीचा इथं अंत केला. नंतर येतो तो कमलेश हा चेंडू सुद्धा बीट होतोय. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो कमलेश यांच्याकडनं, परंतु गोलंदाज कोणत्याही पद्धतीची दादागिरी इथं खपून घेतली जाणार नाही अशा पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतंय. तो मैत्री लेवन संघाकडनं अमन मलिक स्ट्राईकला असतील, कमलेश नॉन स्ट्राईकला ते अमन. नक्कीच सॅटर्डेच्या लॉट्स मधले हमी यहाँ के बादशाह, हमी यहाँ के हिरो असं सिद्ध करून दाखवताना दिसत आहेत. ते म्हणजे मैत्री स्पोर्ट्सकडनं मलिक स्ट्राईकला आहेत कमलेश टू मल्लिक. 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. ब्लॉकआउट प्रतीची गोलंदाजी खूप सुरेख ब्रह्मास्त्र टाकला गेला तो मलिक यांच्याकडनं. कुठेतरी बॅटिंग करताना कमलेश यांना दडपणामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या दडपणामध्ये टाकण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होताना दिसत आहेत. ते म्हणजे गोलंदाज मलिक. खूप सुरेख गोलंदाजी मलिक यांच्याकडनं. आतापर्यंत टाकलेल्या 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू सिंगल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मलिक यांच्याकडनं वारंवार केली जाते. धावसंख्या ती 12. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केला जाते. चेंडू जातो यष्टीरक्षक विशालाच्या हातामध्ये. चार चेंडू 12 धावा. एक पहिला चेंडू सिंगल, दुसरा निर्धाव, तिसरा चेंडू सिंगल, चौथा निर्धाव. 2 चेंडू शिल्लक. अजूनही मलिकच्या स्पेल मधील मोठा फटका येणार का? पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळताना अवांतर घोषित केलं जातं, दंडित केलं जातं ते मलिक याला आणि या अवांतरच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13च्या घरात. 13 म्हणजे मी सकाळी सांगितलं होतं की शुभ आकडा मानला जात नाही, पण तो 13 म्हणजे 1 + 3 = 4. या चेंडूवरती चौकार येणार का? माझी भविष्यवाणी खरी होणार का? नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होण्याआधीच चेंडू गोलंदाज मलिकाच्या हातामध्ये येतो. 1 धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14च्या घरात. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला हार्ड हिटर फलंदाज कमलेश. नक्कीच जर का सामना आपल्याला जिंकायचा असेल तर 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये 50+ धावा येणं गरजेचं असेल, कारण आदित्य यांची बॅट फुल फ्लो मध्ये आहे, विशाल यांची बॅट फुल फ्लो मध्ये आहेत. आदित्य एल म्हणजे 2 आदित्य त्या संघामध्ये. या दोघंही बॅट्समन एकदम तडाखेबंद फलंदाज आहेत. ते आपल्या संघाकडनं शेवटच्या चेंडूवरती येते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7.5च्या सरासरीने 15च्या घरात. नक्की तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 15. नक्कीच 2 षटकांमध्ये 15 आल्यात. पुढील 2 षटकांमध्ये 35 सुद्धा येऊ शकतात, कारण तेवढ्याच ताकदीचा फलंदाज कमलेश अजूनही क्रीजवरती. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे विशाल ढोळे. नक्कीच जिंकावं लागेल कारण अमर हिरा चषक 2026 या चषकाची मोहोर जर आपल्याला आपल्या नावावरती कोरून घ्यायची असेल तर सामना जिंकावा लागेल आणि सामना जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल आणि मेहनत करायची असेल तर कष्ट करावी लागेल आणि कष्टाची जी नेहमी चांगलीच होते. उद्या खेळणाऱ्या लॉर्ड्सचे प्लेयर्स आजच इथे उपस्थित आहेत, व्यूहरचना करतात, कुठला संघ चांगल्या पद्धतीचा खेळ करतो याची पाहणी करताना दिसतात. क्षेत्ररक्षक तर आहेत आदित्य नावाचा क्षेत्ररक्षक आणि इथे कमलेशच्या पारीचा होतोय अंत आणि
कमलेश होतात बॅद आणि त्या जातात बॅक टू द पवेलियन. कमलेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे बॅट्समॅन नेम दशरथ. कमलेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतात ते म्हणजे दशरथ. नक्कीच विशाल खूप सुरेख गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये बबूल सारखा मोठा गडी गारद केला. दुसऱ्या षटकामध्ये कमलेश सारखा मोठा गडी गारद केलाय आणि खूप चांगली मेहनत आणि त्या मेहनतीचा पराकाष्ठाचा फळ त्यांना इथं भेटतंय. नक्कीच कोणताच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठा नाही. हारतो तो जो लढत नाही. आपल्याला लढावं लागेल योगेश सर. जर आपल्याला जिंकायचंय तर करिश्मा इलेव्हन संघाला मोठी धावसंख्या इथे उभारावी लागेल. कारण मोठे फलंदाज धाकटीचे फलंदाज आहेत ते मैत्री इलेव्हन संघामध्ये. नक्कीच एक धाव सहजरित्या पूर्ण होते. या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. अजूनही या षटकातील चेंडू येणं बाकी आहेत ते म्हणजे 2. स्ट्राईकला अमन टू विशाल. कमीत कमी 35 धावा. कमीत कमी चेसेबल 35 धावा. फायटिंग स्कोर असेल 35 धावा. 35 धावांच्या खालच्या धावा म्हणजे एक वन साइड मॅच होताना दिसेल. लोअर फुलटॉस प्रयत्न होता. चेंडू पंचांकडे अपील मागितली जाते. पंच अपील फेटाळतायत की काय? हो, अपील फेटाळली जाते. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्लोअर प्रतीचा चेंडू टाकला गेला. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होताना दिसत नाही. तत्पूर्वी चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात. नक्कीच योगेश सर आतापर्यंत झालेल्या विश्लेषणानुसार फाईन लेगच्या डोक्यावर जाणारा चेंडू जातो सरळ सीमारेषेबाहेर. 6 धावा. या इनिंग पहिला षटकार असणारे. नक्कीच 18 चेंडू टाकले. या 18 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आला आणि बाकीच्या ज्या धावा आल्या त्या फक्त आणि फक्त सिंगल डबल मध्ये झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी खराब फलंदाजी करताना दिसत आहेत ते फलंदाज करिश्मा इलेव्हन संघाचे फलंदाज. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 22. अजूनही एक षटक येणं बाकी. नक्कीच शेवटचं षटक असेल या आजच्या दिवसातील, आजच्या इनिंग मधील, पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक घेऊन येतात ते म्हणजे पिंटू. नक्कीच संदेश पाटील टीम पॅकर यांच्याकडनं पिंटू या सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी 555 रुपयाचा 555 पारितोषिक जमा. नक्कीच पिंटू टू दशरथ. एक हार्ड हिटर फलंदाज आपल्या संघाकडनं करिश्मा इलेव्हन संघाकडनं फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक वरती सज्ज असतील आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येताना दिसतात ते म्हणजे पिंटू. पहिला चेंडू अवांतर टाकला जातोय. दडपणामध्ये खेळताना दिसतात की काय पिंटू. पहिला चेंडू अवांतर टाकण्यामध्ये. नक्कीच योगेश सर टोटल 19 चेंडू टाकलेले आहेत. त्यामध्ये 6 चेंडू हे निर्धाव टाकलेले आहेत. विदाउट विकेट. मोठा फटका आलाय. चेंडूने उंची तर गाठली, लांबी गाठली का नाही. क्षेत्ररक्षक होते. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. सोप्पा झेल सोडला जातो तो दशरथ यांचा. या एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाते ती 24च्या घरात. नक्कीच योगेश सर हा झेल सोडल्यानंतर स्ट्राईक रोट होत होते. धावसंख्या ती 23.
धावसंख्या होती 24. स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक जाते ते अमनच्या खेम्यामध्ये आणि पुन्हा एकदा अवंतर घोषित करतात पंच. या अवंतरच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरात. ज्या पद्धतीने योगेश सर मी म्हणतोय की ज्यावेळेस झेल उडाला आणि झेल उडाल्यानंतर झेल सुटला गेला, जमिनीला लागत केला गेला आणि स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला जाते अमन, ज्याने एक षटकार खेचलाय तोच अमन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते वाईटची, परंतु पंच दाद फेटाळताना दिसत आहेत. डॉट चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू टाकला जातो पिंटू यांच्याकडनं, परंतु चांगले फलंदाज आहेत अमन. मोठे फटके खेळण्याचा त्यांच्यामध्ये मानस आणि धाडस दोन्ही आहे. बॅटची लिडिंग एज घेऊन जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 ने वाढते, ती म्हणजे 26. लो स्कोरिंगचा सामना होणार का? अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. त्या 3 चेंडूंवरती मोठे फटकेबाजी करावी लागेल ती दशरथ यांना. पुन्हा एकदा दंडित करण्याचा मानस होता, परंतु डॉट बॉलची वारंवार फेकी केली जाते पिंटू यांच्याकडनं. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक असतील. खूप सुरेख गोलंदाजी पिंटू यांच्याकडनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. सोपा झेल सोडला जातोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27च्या घरात. खूप कमी स्कोर कार्डवरती धावा लागल्या आहेत योगेशजी, कारण जर का आपला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच कुठेतरी 45 ते 50 धावा ठोकायच्या होत्या, परंतु आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 27च धावा लागलेल्या आहेत. कुठेतरी कमी स्कोरचा सामना बघायला भेटेल आपल्याला, कारण षटकार जरी मारला तरी जास्तीत जास्त 33च धावा होऊ शकतात. आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं काव कॉर्नरच्या डोक्यावरनं जाणारा चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. 33 धावा काढून 34 धावांचं आव्हान ठेवलं जातं ते मैत्री इलेव्हन संघासमोर. नक्कीच यानंतरच्या इनिंगचं धावतो चलचित्रण करण्यासाठी मी माईक वरती आमंत्रित करतो आमचे परम मित्र योगेश वाकसर यांना. हॅलो चेक. धन्यवाद अमित सर. विचार केला तर नक्कीच अमन हिरा स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य ही मालिका आणि नक्कीच श्री गणरायाच्या जल्लोषानंतर नक्कीच मी म्हणेल की मैत्री इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ आपली आगामीची आणि आरंभिक जोडी यावेळेस खेळपट्टी पाचारण करेल. बघा 33 धावा केलेल्या 34 धावांचं आव्हान उभं केलंय ते यावेळेस करिश्मा इलेव्हन स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने. मैत्री संघाने नाणेफेकी
नाणेफेक जिंकली ती मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. आणि नक्कीच मी म्हणेल की मर्यादित 24 चेंडूच्या खेळामध्ये अवघ्या 33 धावांवरती रोखलं आणि 34 धावांचं आव्हान उभं केलंय ते यावेळेस मैत्री 11 संघासमोर करिश्मा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. तर हे आव्हान पार पाडण्यासाठी मी म्हणेल की यावेळेस फलंदाज आदित्य आणि फलंदाज विशाल ढोले यावेळेस खेळपट्टीकडे आगेकूच करताना नक्कीच आम्ही असं आपण असे उल्लेख केला ना की जोपर्यंत विशाल ढोले या आणि तसेच आदित्य जर करिश्मा 11 संघाच्या बाजूने विचार केला तर असं म्हणलं की जोपर्यंत फलंदाज आदित्य आणि फलंदाज विशाल ढोले खेळपट्टीवरती तग धरून असतील ना तोपर्यंत धावांचा ओघ हा वाहतच राहणार आहे. परंतु मैत्रीच्या बाजूने आपण विचार केला तर जितका वेळ फलंदाज अगदी म्हणजे 3 षटकापर्यंत जर फलंदाज उभा राहिला विशाल ढोले आणि आदित्य तर मग मात्र मी म्हणेल की हा सामना मात्र त्वरित संपेल. तर चला विनंती आहे की बॉल पुरवठ्यात तर या दरम्यान आपण पाहतात प्रसादजी टावरे यांचं देखील शुभागमन तिथे होते. आयोजक कमिटीच्या वतीने प्रसादजी टावरे तसेच संदेश यांचं देखील आपण मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणामध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच या आणि या सामन्याचा जो आस्वाद आहे तो आपण या व्यासपीठावरती बसून पाहावा. आणि नक्कीच मी म्हणेल की आदरणीय श्री प्रसादजी टावरे यांना की आम्ही तुमची कॉमेंट्री खालच्या ग्राउंडला ऐकलेली आहे. या ग्राउंडचे जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील तुमची कॉमेंट्री ऐकायला आवडेल. तर या विनंती असेल शमशेरभाईच्या माध्यमातून आणि अमित दादा यांच्या माध्यमातून. तर नक्कीच मी म्हणेल की जे पॅकर्स आहेत संदेशजी यांच्याकडून मात्र एक सुवर्ण संधी आहे. जो कोणता फलंदाज षटकाची हॅट्रिक मारेल त्याला 1111 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच मी म्हणेल साई भक्त कळंबोतील सर्वात मानाची आणि प्रतिष्ठेची सन्माची साईबाबांची पालखी ज्यांचं नेतृत्व ज्यांचे सर्व ज्यांच्या माध्यमातून आखले जातं ते असेच संदेशजी हे देखील एक मोठे साई भक्त आहेत. आणि या साई भक्तांच्या माध्यमातून जो कोणता फलंदाज मैत्री 11 संघाचा जो कोणता फलंदाज षटकांची हॅट्रिक मारेल त्याला 1111 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. याची नोंद मात्र मैत्री 11 संघाच्या सर्व फलंदाजांनी घ्यायची आहे. चला पंच मुख्य पंच विनंती तुम्हाला की माझा आवाज तुमच्यावर जात असेल तर चला लवकरात लवकर खेळ सुरू करायचा आहे. बघा सूर्यनारायण आता आपल्या घरी जायला निघालेत. अवघ्या काही क्षणातच जो नैसर्गिक प्रकाश आहे ना तो प्रकाश आता मात्र नक्कीच मी म्हणेल की संपेल आणि आपल्याला एखाद्या वेळेस अंधार साम्राज्यात खेळ करावा लागेल जर आपण असाच वेळ जर वाया घालवला तर. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतात करिश्मा 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान जिथे मैत्री 11 संघासमोर आव्हान आहे ते 34 धावांचं. नक्कीच सेमीफायनल नंबर 1 चा चेंडू पहिला चेंडू षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आपण पाहत आहात की विश्वास दर्शवला संघ नायकाने कमलेश याच्या हातामध्ये. नक्कीच एक बिग फाईट आपण ज्याला म्हणतो ते बिग फाईट आता यावेळेस आपण पाहत आहात की कमलेश विरुद्ध विशाल ढोले. सामन्यात सुरुवात होईल. नक्कीच आपण सामन्यात सुरुवात होण्यापूर्वी नक्कीच आपण एक नामस्मरण करूया. बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की.
धन्यवाद धन्यवाद. नक्कीच या माध्यमातून एका खेळ भावनेच्या माध्यमातून आपण पाहतात की एक चांगलं वातावरण, क्रीडामय वातावरण यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पहिल्या चेंडू स्वागत करूया. कमलेश विरुद्ध विशाल या दरम्यान चेंडू जातो हवेत. फलंदाज विशाल ढोले मात्र बॅक टू द पवेलियन. विशाल विरुद्ध कमलेश, कमलेश विरुद्ध विशाल मधलं युद्ध जिंकलं ते कमलेशने. आणि नक्कीच मी म्हणेल की स्लोवर वन पुरता चेंडू होता. फिरकी जादूगार यावेळेस आपण पाहिलं आणि फलंदाजच्या मनात लालसा निर्माण केली. फलंदाज विशाल ढोले मात्र बॅक टू द पवेलियन. बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये आपण जर सध्या पाहिलं तर एक पाऊल पुढे निघाला तो मात्र गोलंदाज कमलेश. परंतु बघा सामना अजून संपलेला नाहीये. अद्याप देखील विचार केला तर येणारे 23 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. विशाल जरी बाद झाला असला तरी नॉन स्ट्राईकला उभा असलेला आदित्य याला विसरून चालणार नाहीये. कारण एक वादळ जरी शमलं असेल तरी आदित्य नावाचं वादळ नॉन स्ट्राईक वरती घोंगावतंय याची पूर्णपणे कल्पना असणार आहे ती जावला म्हणजेच करिश्मा लिओन संघाच्या या संघ नायकाला. युनाइट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज अभिषेक याला आपण पाहत आहात. अभिषेककडे देखील ती ताकद आहे, ती धमक आहे, ती कोक आहे मोठे मोठे षटकार आणि चौकार मारण्याची. मी म्हणेल की गणेश सर की अभिषेकला काय करायचंय, कमलेशची ही ओव्हर आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेची या षटकामध्ये किमान 7-8 धावांचं जर टार्गेट ठेवलं आणि जास्तीत जास्त वेळ आदित्यला जर स्ट्राईक वरती ठेवलं ना तर मी म्हणेल की तुम्ही अर्धा सामना जिंकण्याच्या बरोबरीमध्ये आहात. दरम्यानचा पुढचा चेंडू कमलेशचा या दरम्यान यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये काऊ कॉर्नर मध्ये चेंडू येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा उपयोग कसा करावा याचा जिवंत याचा मूर्तिमंत उदाहरण मात्र नक्कीच यावेळी देतोय तो फलंदाज अभिषेक. बघितलं त्यांनी अभिषेकने की आखू टप्प्याचा चेंडू गोल्डन स्पॉट वरती चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे आणि त्यांनी त्याच्या हाईटचा वापर केला. बघा कमलेशने आपल्या शोल्डरचा वापर केला, अतिरिक्त वेग भरला, उसळी दिली गेली, परफ्यूम डिलिव्हरीचा मारा करायचा होता परंतु अभिषेकने मात्र त्याच्या उंचीचा फायदा केला, बॅटला पुल केला. पुल इज सक्सेसफुल. 6 धावा मात्र मिळत आहेत आणि या 6 धावाने मैत्री संघ आपलं खातं खुलं करतोय. माफत 4 आणि याच बरोबर 1 तेरी तो 1 मेरी. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 4. नवीन फलंदाज आदित्य लावंड एयल नावाने प्रसिद्ध असलेला हा फलंदाज युनाइट नंबर 4 वरती आहे. बघा जो फलंदाज येतो ना तो मोठे फटक्यामध्ये प्रहार चेष्टा करतोय. नक्कीच मामूल आटल्यात खूप खुश असतील कारण मामूलला माहिती आहे की फलंदाज विशाल ढोले बाद झालेला आहे, फलंदाज अभिषेक देखील बाद झाला आणि झेल देखील यावेळेस हे केलाय. बघा बॉल देखील त्याच्याकडे जातोय मामूलकडे. म्हणजे आज मामूल आणि चेंडूचं एक वेगळं समीकरण आहे. मामूल मनातल्या मनात म्हणतात ना आपण की मन में लड्डू फुटा. मामूलच्या मनामध्ये लड्डू फुटलाय कारण का तो विशाल ढोले सारखा एक विस्फोटक फलंदाज बाद झालाय, अभिषेक सारखा फलंदाज बाद झालाय. नक्कीच जावलांचे एक छोटे बंधू यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दरम्यान पुन्हा एकदा कमबॅक चांगलं करून दिलं कमलेशने. बेस्ट असे बेस्टच्या या लढतीमध्ये आपण पाहिलं तशी नांगी टाकतोय तो मैत्री इलेव्हन संघ. आणि याच दरम्यान
बबुल अमित भगत त्याच्यासाठी ओळखला जातो ना, फक्त आणि फक्त अपीलमध्ये. बघा या अपीलमध्ये विचार केला तर आत्मविश्वास कुठेही नव्हता, उत्साह जास्त होता. याच कारणाने मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंचाने ती अपील फेटाळली गेली आणि षटक क्रमांक 1 होते समाप्त. माफ करा, 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या ती 5, 2 गडी बाद, 5 ही धावसंख्या धावफलकावरती. बघा तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये, 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकेरी आणि दुहेरी धावांवरती जर तुम्ही भर दिला तर ऑटोमॅटिक दबाव हा क्षेत्ररक्षकच्या संघावरती पडतो आणि त्या दबावामध्ये एखादी चूक होतेच आणि ती चूकच तुम्हाला मात्र विजय. दरम्यान वॉट अ पुल इज सक्सेसफुल. षटकार येतोय. या षटकारानंतर मी म्हणेल की धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 11च्या घरामध्ये. बघा तुम्हाला जी सरासरी हवी होती ती सरासरी आता मात्र तुम्हाला भेटलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 11. 34 मधून 11 गेले, राहिलेत 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. नक्कीच या दरम्यान आपण पाहू की सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज निलेश पवार. यावेळेस पाहिलं तर थोडंसं चिंतेचं वातावरण डगआउटमध्ये पाहायला मिळतंय मैत्री 11 संघाच्या. संदेश पाटील असतील, त्यानंतर पसाजी टावरे असतील, आदरणीय वंदनीय श्री संभाजी ढोले साहेब असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र थोडा काही क्षण मात्र थोडं टेन्स आहे वातावरण आहे. हेमंत असतील, हेमंत मात्र टोट होता, ऑन द टोस्ट ठेवण्याचं काम करतायत. प्रशांत असतील, विशाल असतील, ते मात्र म्हणतील की षटकारांनी चौकार लवकरात लवकर येऊन देवा. यावेळेस कॉपीबुक स्टाईल, यावेळेस बघा दर्जेदार चौकार. जसा चौकार आला टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा गजर यावेळेस होतोय. वेट अँड वॉच कशाला म्हणतात अमित सर? वेट अँड वॉच कशाला म्हणतात? याला म्हणतात वेट अँड वॉच क्रिकेट. बघा आपल्या मंडळाच्या साहाय्याने चेंडूच्या वेगाचा फायदा करून घेतला गेला. चेंडू गेला नक्कीच. चला एक विनंती आहे, संदेश आपले जे पाठीमागे त्यांना थोडंसं पाठीमागे घ्या, थोडंसं पाठीमागे घ्या. या दरम्यान आउटफील्ड एवढी फास्ट आहे. मी म्हटलं होतं ना अमित सर, आज चेंडू आणि मामूल आणि चेंडू ह्या दोघांचं वेगळं समीकरण आहे. चेंडू काय मामूला सोडत नाही आणि मामूल काय चेंडूला अडवत नाहीये. 2 चौकार गेलेत. प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर केली गेलेली आहे. चला पुन्हा एकदा विनंती, विशाल थोडं पाठी राखे, थोडंसं मागे या. धन्यवाद सहकार्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आम्ही तुमचा उत्साह जल्लोष थांबवू शकत नाहीये, कारण मगाशी म्हटलं ना की आज दिवस मामूलचा आहे. मामूल चेंडूला पकडतोय आणि चेंडू जातोय मामूल. तर बॅक टू बॅक 2 चौकार समीकरण मात्र वाढते. धावसंख्या येते 19. समीकरण आता उडतं येणार 16 चेंडू आणि 15 धावांची गरज. फलंदाज विशाल जरी बाद झाला तरी यावेळेस फलंदाज मात्र होतोय बाद. तो फलंदाज आदित्य लावण मात्र होतोय बाद. गरज होती का अमित सर? हा प्रश्न मात्र इथे होतो तयार. खरंच गरज होती, कारण येणारे 15 चेंडू आणि 16 धावांची गरज होती. आता मात्र समीकरण उरते येणार 14 चेंडू 15 चेंडू 15 धावांची गरज. 16-15चं इक्वेशन होतं, आता गेलं 15-15. फलंदाज रोशन. नक्कीच अमित सर, आपल्याला माईक आहे पण आपण
नक्कीच आपले देखील हार्टबीट सध्या वाढले गेले आहेत. येणारे 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जो संघ आपली नब्ज कंट्रोल करेल तो संघ मात्र इथं जिंकेल. परंतु यावेळेस म्हटलं तर ओपन ग्राउंड आहे, चारी दिशेला बाउंड्री आहे. तुम्ही जर फक्त लॉफ केलं चेंडूला, चेंडूच्या वेगाचा फायदा घेतला गेला, चेंडूला जर तुम्ही हवेत लॉफ केला, जेणेकरून जाणून बुजून तुम्ही लॉफ केला ना, तर 2 धावा या सहजरित्या पूर्ण होतात या मैदानावरती. हा मैदानाचा इतिहास आहे. तुम्ही एकेरी 2 धावावरती भर द्या, आपोआप दबाव निर्माण होईल आणि त्या दबावातून मात्र समोर संघ मात्र चूक करेल. ही मात्र बघितलं तर या दरम्यान निलेश पवार यांच्या माध्यमातून आलेला या षटकातील हा पहिला अवांतर चेंडू. धावसंघ धावफलकावरती मात्र 20. ज्या वेळेस एखादी धाव निघते त्यावेळेस शिट्ट्या आणि टाळ्या वाजतायत त्या मैत्रीच्या खेम्यामध्ये. ज्यावेळेस चेंडू डॉट होतोय, विकेट पडते, त्यावेळेस टाळ्या वाजतायत त्या करिश्मा 11 या संघाच्या त्या चंबूमध्ये. म्हणजे कोण जिंकणार, कोण हरणार, कारण असं म्हणतात ना, मन के जीते जीत है, मन के हारे हार. तर या दरम्यान चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. बघा दबाव यावेळेस पाहिलं तर या अगोदर दबाव होता वाईट टाकल्यामुळे गोलंदाजावरती, परंतु आता दबाव आपण पाहतात चेंडू निर्धाव केल्यामुळे फलंदाजाकडे. बघा मी तर म्हणतो विशाल ढोरे हे सांगत असतील फलंदाजाला की फ्री माइंड खेळ, तुला जसं खेळायचं तू तसं खेळ, चेंडूचा जो मेरिट आहे त्या मेरिट प्रमाणे खेळ असं सांगत असतील एखाद्या वेळेस विशाल ढोले. दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस पंच केला, बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. चेंडू आणि खेळाडू मध्ये लागलेली शर्यत जिंकतोय तो मात्र चेंडू चौकार वसूल करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, काही पे निगाह काही पे निशाणा. चांगलं पुनरागमन करतोय, चांगलं कमबॅक करतोय. या अगोदरच्या चेंडूवरती आला चौकार, तदनंतर मात्र चेंडू गेला तो निर्धाव. 1 तेरी तो 1 मेरिट, टी फॉर टॅटचं चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय ते यावेळेस गोलंदाज निलेश पवार करवी. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 1 हाताळलं होतं कमलेशने, धावा खर्च केल्या 11. षटक क्रमांक 2 हाताळलं निलेश पवारने, धावा खर्च केल्या 13. आणि नक्कीच मी म्हणेल की या दोन्ही या गोलंदाजांना मात्र एक मोहरा बाद करण्याची संधी मात्र दिली गेली आणि त्यांनी ती केली गेलेली आहे. सांघिक 3रं, वैयक्तिक 2रं षटक घेऊन आलाय गोलंदाज कमलेश. बघा या संपूर्ण सामन्याचं कलाटणी देणारं षटक जर कोणतं असेल ना तर ते षटक क्रमांक 3 कमलेशचं आहे. या दरम्यान थेट फेकी, पण मी म्हणेल की दबाव. धावसंख्या आहे ती या दरम्यान धावसंख्या धावफलकावरती 25. येणारे 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 9 धावांची गरज. नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबला आहे. अमित सर मी असं म्हणेल ना की ज्यांना क्रिकेट शिकायचं आहे ना आणि ज्यांनी नुकतंच पदार्पण केलंय त्यांनी हा सामना बघावा की सामना कसा खेळतात आणि कसा सामना जिंकायचा असतो. यावेळेस या एकेरी धावांवरती धावफलक मात्र 1ने वधारतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 26च्या घरामध्ये. नक्कीच 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. या दरम्यान येतोय तो षटकार आणि जवळपास हा सामना खुला केला गेलाय. एकच फाईट, वातावरण फुल टाईट. फलंदाज मी म्हणेल आदित्यने मात्र षटकार मारलाय आणि मी म्हणेल नक्कीच बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं आणि त्या वाघाचं नाव आहे आदित्य.
विसरून चालणार नाही. आदित्यला 4 चेंडू आणि 12 धावांची एक गणनाघाती आणि उपयुक्त खेळी करतोय मैत्री 11 या संघासाठी. आणि होय, का संघ नायकाने मला सलामीसाठी पाठवलं होतं याचं जिवंत, याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी मला सादर केले गेलेले आहे. दरम्यान गोलंदाज कमलेश आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका आणि विजयी चौकार मिळतोय. आणि याच बरोबर अमन हिरा चषक 2026चा अंतिम फेरीमध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय मैत्री 11 स्पोर्ट क्लब कळंबली हा संघ. चला, उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांनी कृपया लॉसाठी यायचंय. चला, या दरम्यान विनंती असेल, कुणीही खेळपट्टीवरती सराव करायचा नाहीये. आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच अनडाउटेबल नाबाद 16 धावा करणारा आदित्य ठरतोय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. विनंती असेल, आदरणीय हॅलो संभाजी ढोले साहेब यांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवड झाली ती आदित्याची. चला आदित्य, आपण लवकर या. चला चला, मैत्री 11 संघ कृपया विनंती असेल या. आणि विनंती असेल, कोणत्याही खेळाडूंनी खेळपट्टीवरती सराव करू नका. हॅलो चेक. चला मैत्री 11 विनंती असेल, बघा. या दरम्यान विनंती असेल, जे संघ उद्या खेळणार आहेत त्या सर्व संघांना विनंती की थोड्याच वेळामध्ये लॉट्स उडणार आहेत. तर संघनायक अथवा त्यांचा कोणत्याही संघाचा प्रतिनिधी जर इथे उपस्थित असतील ना, त्यांनी कृपया लॉटसाठी व्यासपीठावरती यायचंय. चला मैत्री 11 विनंती असेल, चला लवकर लवकर या, कारण आमचे पाहुणे आहेत, त्यांना निघायचं पुढच्या कार्यक्रमासाठी. या आदरणीय तावीज भाई आणि आदरणीय श्री संभाजी ढोले साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळेस आपण पारितोषिक देणार आहोत आदित्य याला. तर आदित्य, एक बिग फाईट मॅच होती. नक्कीच तुमच्या संघनायकाने सांगितलं होतं आम्हाला की आम्हाला सेमीफायनल ही करिश्मा 11 संघासमोर खेळायला आम्हाला आवडेल. तर काय नक्की विशाल आउट झाला होता, अभिषेक आउट झाला होता, त्यावेळी तुझ्या मनामध्ये नक्की काय चालू होतं? काय नाही, मला मॅच संपूर्णच यायचं होता. आणि कशा प्रकारची रणनीती तुमच्या दोघांमध्ये काय होतं कॉर्डिनेशन? नक्कीच नक्कीच फलंदाज लाजतायत बोलायला. आणि संभाजी ढोले साहेब आपल्या समोर आहेत, तर विशाल ढोलेचे वडील आहेत. मी विनंती करतो विशालला, विशाल या आपण व्यासपीठावरती डायसवरती या. नक्कीच नक्कीच एक सपोर्ट सिस्टम आपण म्हणतो आहोत आदरणीय श्री संभाजी ढोले साहेब आहेत. तर सर, कसं वाटतं मुलाचा खेळ बघून? छान वाटतंय. तो पहिल्यापासूनच प्रॅक्टिस पण स्वतः करत होता आणि सर्व स्वतःच्या मेहनतीवरती सर्व त्यानं एवढं जी टीम वगैरे उभी केली ती स्वतःच्या मेहनतीवरती केलेली आहे त्याने. आणि मला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे की अभ्यास करायचा का विशाल, की फक्त फटके तुम्ही द्यायचा? त्याचा अभ्यास मी बंद करायला हवं त्याला, कारण रात्रीच्या 2 वाजल्या 3 वाजल्या तरी तो जागाच असायचा. तर मी बोललो होतो की तुझा माइंड फ्रेश व्हायला पाहिजे उद्याच्याला परत, नाहीतर मग तू जर असा जर हे करत बसशील तर परत तुझ्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण झोप तर पाहिजे, मेंदूला तर आराम व्हायला पाहिजेच ना. नक्की नक्की विशाल, तुझं सर्वप्रथम अभिनंदन. तुझं स्वप्न एक पूर्ण झालं की करिश्मा 11 संघासमोर तुला खेळायचं होतं, तर तुमची रणनीती काय होती नक्की?
निश्चितच आम्हाला माहिती होतं की त्यांच्यामध्ये बबुल आणि कमलेश या दोघांना जर आम्ही आउट केला, तुम्ही पाहत असाल तर जनरली मी टॉस जिंकून बॅटिंग घेत होतो, पण त्यांच्या विरुद्ध आम्ही 4 षटकांचा सामना, आम्हाला माहिती होतं त्यांचे 2 बॅट्समन जर आउट झाले तर त्यांना 4 षटकामध्ये जास्त रन बनवता येणार नाहीत. आम्ही तीच रणनीती केली, कमलेश आणि बबुलला पहिल्या 2 ओव्हरमध्ये आउट घेतला, नंतर त्यांच्याकडून जास्त रन बोर्डवर लागला नाही आणि आम्ही 3 षटकामध्ये हा सामना जिंकलो. नक्कीच नक्कीच खूप खूप शुभेच्छा. संदेश आपण देखील याच्यावरतीच आहे. या संदेश या संदेश सर, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं यावेळेस? यावेळेस खूपच आनंद होतं. मी पोरांना सांगितलं होतं आपल्या मॅचनंतर अजून 2-3 मॅच अशा आहेत की आपल्याला त्या जिंकायच्याच आहेत, कारण की ते मॅचची पण तसं आयोजन असतं. खास करून शमशेरभाईंनी जी मॅच ठेवली ना, एकदम अप्रतिम, म्हणजे कोणच त्या गोष्टीचं नाव ठेवू शकत नाही. एवढ्या भारी मॅची ठेवल्या, ट्रॉफी एवढ्या चांगल्या ठेवल्यात. त्यांचीच बघून मी यावर्षी माझी पण टुर्नामेंट झाली, ती सुद्धा चांगल्या पद्धतीने केली होती. नक्कीच. आणि माझा शेवटचा प्रश्न असेल तुम्हाला की उद्याच्या लॉर्ड्समधून तुम्हाला कोणता संघाच्या विरुद्ध अंतिम सामना खेळायला आवडेल? अक्षय साहिल. नक्कीच खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ढोल साहेब. नक्कीच विशाल ढोलची सपोर्ट टीम आपण पाहिली आणि नक्कीच मैत्री 11 संघाने अमन हिरा स्पोर्ट क्लब आयोजित ही क्रिकेटच्या मालिकेमध्ये, या शृंखलेमध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारली आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. करिश्मा 11 संघाला देखील खूप खूप शुभेच्छा त्यांच्या भावी वाटचालीसाठी. आजचा दिवस इथं संपल्यास आम्ही घोषित करतो आणि उद्याचे लॉट्स येत्या 10 ते 15 मिनिटात उडत जातील, याची नोंद आपण घ्यायची आहे. त्या संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया व्यासपीठाशी आणि संशयबाजी संपर्क साधायचा. आजचा